नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक कानाला रिव्हॉल्वर लावून गोळीबार करत असल्याचा हा व्हिडिओ आत्ताच आपण बघितला। नाशिक रोड येथील जय भवानी रोडवर हा गोळीबारचा थरार बघायला मिळालाय। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। आपण पुन्हा एकदा बघू शकतो हे व्हिज्युअल्स। बेकरी मॅनेजरवर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे। यामध्ये कानाला रिव्हॉल्वर लावून गोळीबार करत असल्याची घटना आपण बघत आहोत। अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला असल्याचं समोर येत आहे। सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला हा हल्लेखोर कोण आहे याचा तपास उपनगर पोलीस घेत आहेत। पाहूया सविस्तर बातमी। नाशिक रोड लगत असलेल्या जय भवानी रोड परिसरात काल रात्री थरारक गोळीबाराची घटना घडली। एका बेकरी मॅनेजरवर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। नितीन गाडेकर यांच्या श्री संत सावतामाळी स्वीट अँड बेकरी या दुकानात रात्री 9:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। तोंडाला रुमाल बांधलेला एक अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून दुकानासमोर आला। हल्लेखोराने थेट बेकरीचे मॅनेजर मंजूर सय्यद यांच्या कानाला रिव्हॉल्वर लावून गोळीबार केला आणि त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला। मात्र सय्यद यांनी प्रसंगावधान राखत हल्ला चुकवला आणि ते थोडक्यात बचावले। ही संपूर्ण घटना आपण पाहू शकतो। संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। या घटनेनंतर हल्लेखोराने अंधार आणि पावसाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढलाय। बघूया हे व्हिडिओ। लाईट गेलेली होती। 9:30चा टाईम होता। लाईट गेली आणि आम्ही मोबाईलचे लाईट लावले। मोबाईलचे दोन्ही आम्ही नितीन शेटणी मी दोघांनी लाईट लावले मोबाईलचे। आणि एक व्यक्ती आला डायरेक्ट माझ्या कम्प्युटर पिस्तूल ठेवून डायरेक्ट फायर केला त्यांनी। आम्हाला वाटलं काय फटाक्याचा आवाज आला काय। मी जेव्हा बघितलं ना तर तो एकदम मोठमोठे डोळे करून मला बघा तोंड पूर्ण झाकलेलं होतं, हेल्मेट घातलेलं होतं आणि पूर्ण तोंड झाकलेलं होतं त्यांनी। मला डायरेक्ट मी त्याला बघून हसू राहिलो, काय काय क्या मला ओळखीचं नाही काही नाही। मग माझ्या शेटने डायरेक्ट आवाज दिला, धर लाग पडायला लागला तो। मग नंतर 5 मिनिटानंतर लाईट आली तर डायरेक्ट काउंटरवर गोळी पडलेली। मग माझी घबराट आली आणि माझं अजून कान एकदम सुंदर काही समजून राहिलं, इतका जोरात आवाज झाला होता। मग मी पोलीस डिपार्टमेंटला फोन केला। मग आले पोलीस ताबडतोब आले। मग आता इन्क्वायरी चालू आहे। घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली। संशयित आरोपीचा शोध सुरू आहे। हल्लेखोर नेमका कोण होता आणि त्यामागील कारण काय हे अद्याप अस्पष्ट आहे। उपनगर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करतायत। या घटनेमुळे जय भवानी रोड परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे।